2.5 कोटीच्या फ्लॅटची तब्बल 25 वेळा विक्री। तुम्ही घर खरेदी किंवा विक्री करताना काय काळजी घ्यावी? जर तुम्हाला रिअल इस्टेट मधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा। सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला। तुम्ही मालमत्ता खरेदी किंवा विक्री करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमचे डोळे उघडू शकते। रिअल इस्टेट क्षेत्रातील एक मोठी आणि खळबळजनक फसवणूक समोर आली आहे। या प्रकरणात गुरुग्राम मधील प्रतिष्ठित 32 ND माइलस्टोन प्रकल्पाचा संचालक ध्रुव शर्मा याला पोलिसांनी अटक केली आहे। एकाच व्यावसायिक युनिटचे तब्बल 25 वेळा सेल अग्रीमेंट करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे। नेमकं प्रकरण काय? मेसेज ट्रॉम व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने दिलेल्या तक्रारीनुसार हे प्रकरण उघडकीस आले। 2021 मध्ये ध्रुव शर्माच्या 32 ND विस्टा प्रायव्हेट लिमिटेडने सेक्टर 15 मधील 32 ND माइलस्टोन इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील 3000 स्क्वेअर फुटाची जागा विकण्याचा प्रस्ताव दिला। 2,50,00,000 रुपयांमध्ये हा व्यवहार निश्चित झाला आणि खरेदीदार कंपनीने संपूर्ण रक्कम देऊन अग्रीमेंट टू सेल करून घेतले। पैसे देऊनही ध्रुव शर्माने मालमत्तेची कन्व्हेन्स डीड करण्यास टाळाटाळ केली। वारंवार पाठपुरावा करून आणि ऑक्टोबर 2023 मध्ये कायदेशीर नोटीस बजावूनही कंपनीला दाद मिळाली नाही। तपासातील धक्कादायक वास्तव जेव्हा पीडित कंपनीने स्वतः या मालमत्तेची चौकशी केली तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली। ज्या जागेसाठी त्यांनी 2.5 कोटी रुपये दिले होते ती जागा ध्रुव शर्माने 2022 ते 2023 या काळात इतर 25 वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावावर आधीच नोंदवून दिली होती। एकाच युनिटचा वापर करून अनेकांकडून पैसे उकळण्याचा आणि फसवणुकीचा हा सुनियोजित कट होता असे तपासात निष्पन्न झाले आहे। गुन्हा दाखल करून अटक। या गंभीर फसवणुकी प्रकरणी 2 जानेवारी 2026 रोजी गुरुग्राम मधील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सखोल तपासानंतर पोलिसांनी ध्रुव शर्माला अटक केली आहे। NCR मधील एका बड्या बिल्डरला अशा प्रकारे अटक झाल्याने रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। घर किंवा मालमत्ता खरेदी करताना या गोष्टी तपासा। रेरा नोंदणी प्रकल्प रेरा अंतर्गत नोंदणीकृत आहे का त्यावरील तक्रारीची स्थिती तपासा। टायटल सर्च रिपोर्ट मालमत्तेचा गेल्या 30 वर्षाचा टायटल सर्च रिपोर्ट वकिलांकडून तपासून घ्या। बोजा मालमत्तेवर आधीच कोणाचे कर्ज किंवा कायदेशीर बोजा नाही ना याची खात्री करा। पजेशन आणि डीड केवळ अग्रीमेंट टू सेल वर विसंबून न राहता तातडीने नोंदणीकृत विक्री खत करून घेण्याचा आग्रह धरा।